नमस्कार पशुपालक मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो बाजार म्हणून ओळखला जातो जनावरे बाजार, तो म्हणजे लोणी जनावरे बाजार। या बाजारमध्ये आज आपण फेरफटका मारणार आहोत। या मार्केटमध्ये आपण पाहत असलेल्या गाई सरासरी 20 लिटर 25 लिटर 30 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सर्व गाई ह्या एक 4 दिवस 8 सरी ह्या 25 ते 30 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई आहेत। या ठिकाणी 6 दात कडदात हवारेला दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या गाई आपण पाहत आहोत। पाहत असलेल्या गाई 2 दात 4 दात असा ब्रँड प्युअर एचएफच्या गाई आहेत, एबीएस आहेत। या ठिकाणी 25 लिटर ते 20 लिटरच्या दरम्यान दूध देण्याची दुसऱ्या वेताची 6 दात सरासरी 30 लिटर दूध देण्याची क्षमता असलेली गाय आहे। 30 लिटर दूध देण्याची क्षमता आहे। सेकंड लॅक्टिवेशन मध्ये आहे, पाहू शकता। 18 क्वालिटी वगैरे सडामध्ये अंतर, एकदम सुंदर अशी गाय या ठिकाणी एचएफ क्वालिटीची आहे। एक 15 ते 16 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध असतात। हे पाहू शकता आपण। फर्स्ट सेकंड थर्ड असा लॅक्टिवेशनच्या गायी आहेत, दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या। जर्सी पण गाय आहेत आणि एचएफ पण आहेत, शिंगाच्या सुद्धा गायी असतात, पाहू शकता। मार्केटमध्ये आपण आल्यानंतर पूर्ण फेरफटका मारा, मगच खरेदी करा। या ठिकाणी आपल्याला गाय दिसत असलेली शिंग असलेली गायी 15 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गायी। काही मोठ्या गायी पाहू शकता। त्या ठिकाणी काळी जी गाय दिसते ओढताय ती सरासरी 25 लिटर दूध देण्याची क्षमता असलेली गायी। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता 25 लिटर 30 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गायी या ठिकाणी पाहूसाठी आलेल्या गायी। ह्या ठराविक काही आपल्याला आम्ही दाखवू शकतो, कारण संपूर्ण बाजार दाखवणं शक्य होत नाही। तर कशा क्वालिटीचा माल येतो हे दाखवण्याचा उद्देश आहे आपल्याला। शेतकऱ्यांनो, चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या जास्त दूध देणाऱ्या आणि आहे, सरासरी 15 ते 20 दिवस बाकी आहे। या ठिकाणी पाहू शकता दुसऱ्या वेताच्या गाय आहेत, ही पहिल्या वेताची आहे। सरासरी 15 लिटर दूध देण्याची क्षमता आहे दिवसाला, ही 20 लिटरची आहे। ही पण 25 लिटर दूध देण्याची क्षमता असलेली गाय या ठिकाणी विक्रीसाठी आलेली आहे। आणि गाई खरेदी केल्यानंतर आपल्याला सडाच्या अंगाच्या बोलीमध्ये आम्ही असतो। या ठिकाणी सुद्धा ज्या गाई दिसतात प्युअर त्याच्या एबीएस डेन्मार्क अशा विविध जातीच्या गाई मार्केटमध्ये उपलब्ध असतात। दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे, कशा क्वालिटीच्या गाई या मार्केटमध्ये येतात हा आमचा उद्देश आहे। शेतकरी बंधूंनो, आपल्याला काही खरेदी करायची असेल तर आपण नक्कीच लोणी खुर्द जनावरे बाजार या ठिकाणी येऊ शकता। शिर्डी पासून 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे, संगमनेर पासून 25 किलोमीटर आहे, श्रीरामपूरहून 25 ते 30 किलोमीटर आहे आणि असा मध्यवर्ती ठिकाण आहे। या ठिकाणी आपण गाई खरेदी करण्यासाठी येऊ शकता। स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आमचा, त्यामध्ये आपण आमच्याकडून गाई खरेदी केल्यानंतर सडाच्या अंगाच्या बोलीमध्ये आम्ही असतो। चांगल्या क्वालिटीच्या ब्रीडच्या गाई आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत असतो। या ठिकाणी गाई पाहू शकता आपण, सरासरी 25 ते 30 लिटर दूध देण्याची क्षमता असलेली गाई या ठिकाणी उपलब्ध आहेत। दाताला 6 आहे। पहा बॉडी स्ट्रक्चर पहा, हेवी। किती लिटर दूध देईन असं वाटतं? 22 लिटर दूध देते। 22 लिटर सध्या, मागच्या वेळेस ताजी जनेल, आता सध्या 22 वर आहे। आता सध्या 22 वर, म्हणजे सरासरी 8 दिवसात किती वर जाईल? 8 दिवसात 25 वर जाईल। 25 वर जाईल। पहा 25 लिटरची गॅरंटी देत आहेत भाऊ या ठिकाणी। तर 6 दाताला 6 आहे ना? दाताला 6 आहे आणि खाली कालवड आहे तिची। कालवड आहे खाली, अशा पद्धतीने आहे। या ठिकाणी 3 गायांचा जोडा दिसतोय पहा या ठिकाणी। दाताला कशा आहे भाऊ? 6 दाताच्या गाई आहे। फारुख भाई यांची दावण आहे। मार्केटमध्ये प्रसिद्ध व्यापारी आहे। हे प्रसिद्ध व्यापारी आहे, आमच्या घरच्या सारखं भावासारखं आमचा नाता आहे। त्यांच्या वडिलांपासून चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या गाई त्यांच्याकडे उंच अशा हाईटच्या गाई असतात कायम, आणि सडाच्या अंगाच्या बोलीमध्ये कायम असतात।
सरासरी काय दूध देण्याची क्षमता असते ना यांच्या? हे पहा 30 लिटर दूध देण्याची क्षमता आहे सांगतात. 1-2 लिटर इकडे तिकडे होऊ शकतं, परंतु तुम्ही खायला घातलं तर फार 35 लिटर पर्यंत पण जाऊ शकतात. सणाच्या अंगाच्या बोलीत आंधळीची ते सगळे चेक करूनच येतात. पहा भाऊ असा फारुक भाईचा या ठिकाणी विक्रीसाठी आहे. पहिल्या वेताची या ठिकाणी प्युअर ब्रीडच्या गाय आलेल्या आहे विक्रीसाठी. जर्सी पण आहे. किती गाय आणल्या भाऊ? 11. मार्केट कसं काय आता? मार्केट एक नंबर आहे आजचा पाऊस पाणी भरपूर आहे. भरपूर हा मार्केट चांगलं चालू झालंय. चांगला आपली इथं कोणत्या कोणत्या राज्यातून लोक येतात? सगळे बाहेरचेच लोक येते. पण तेलंगणा, आंध्रा, गुजरात, मध्य प्रदेश अशा राज्यातून शेतकरी डेअरी फार्मचे लोक येत असतात. तर आता मार्केट कसं काय? मार्केट गाईडला एकच नंबर आहे आता. दुधाचे- वाढलेले हा ना 40 रुपये भाव झालेले. 40 म्हणजे 37-38 झाला. फॅट लागले 40 रुपये भाव पडतो. हा चलन असं आहे. हे आपल्याला मार्केट मध्ये गाई घेतलं काय बोली देता तुम्ही? आग पडी सडमुख 2 गोष्टीला बांधून असतं. पहा शेतकरी बंधूंना प्रत्येक व्यापारी हा मार्केट मध्ये सडाच्या अंगाच्या बोलीत असतो आहे ना. हा नाव सांगा ना तुमचं? अकबर भाई. अकबर भाईजी. आज 11 गाई 11 गाय एकदम भारी. आजच कस्टमर मंगळवार आहे आज आणि आजच मार्केट चालू झालं. हा मार्केट जोरात. आज पाऊस आहे तरी पण कस्टमर चांगले आहेत. हा चालन पिळून देता काही एखाद्या शेतकऱ्याला? बोलीमध्ये देऊ. पहा बोलीमध्ये पाहिजे असेल तर आपण माझ्याकडे या स्क्रीनवर नंबर दिलेल्या भाऊकर आपण जाऊ. चांगल्या क्वालिटीच्या काही खरेदी करू आणि या ठिकाणी मार्केटमध्ये सगळ्या बाजार पाहिल्याशिवाय खरेदी करू नका शक्यतो. हा कारण मार्केटमध्ये आल्यावर आपल्याला कशा क्वालिटीच्या काही पाहिजे याची नोंद होते आणि आपल्याला ते मार्केट पाहायला मिळतं. कालवड 2च दात 18 क्वालिटी पा 4-8 दिवस बाकी आहे पण प्युअर ब्रीडचं आहे. या ठिकाणी आलेलं विक्रीसाठी आलेलं आहे. तिथं पण 2च दात आहे. ही सुद्धा विक्रीसाठी आलेली आहे. मार्केट हे मंगळवारी दुपारनंतरच चालू होतं मित्रांनो. आपल्याला चांगल्या ब्रीडच्या काही घ्यायच्या असेल तर मंगळवारी पण आपण खरेदीसाठी येऊ शकता. असं काही नाही का बुधवारी झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काही खरेदी केल्यानंतर सडाच्या अंगाची जी बोली म्हणतो आपण गॅरंटी ती पावतीवर लिहून दिली जाते. कारण त्याचं बाजार कमिटीकर नोंद असते. आपल्याला कोणतीही अडचण आली तर आपण त्या ठिकाणी गॅरंटी ही फिक्स राहते. कारण पावती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आज मार्केटमध्ये थोडासा बुरबुर चालू आहे पण तरी पण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवण्याची आमची इच्छा झाली की आज मार्केट हे दाखवलं गेलंच पाहिजे. बऱ्याच दिवसापासून आम्ही युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला कमी भेटत असतो. इंस्टाग्रामच्या माध्यमातून जास्त तिकडे त्या ठिकाणी तरुणांचा वर्ग वाढलेला आहे त्याच्यामुळे इंस्टाग्राम जास्त जोरात चालू आहे. पण युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही दाखवण्याचा हा उद्देश आहे. या ठिकाणी पाहू शकता काही विक्रीसाठी जे आलेले आहेत ते आम्ही पूर्णतः दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथे भरपूर क्वालिटीच्या जर्सी, एचएफ, एबीएस, डेन्मार्क अशा क्वालिटीच्या गाय आहेत. पाहू शकता 20 लिटर 25 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई दिसत आहेत आपल्याला. पाऊस असल्यामुळे व्हिडिओवर थोडासा परिणाम होऊ शकतो क्वालिटीमध्ये. सरासरी 25 ते 30 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आहे. दाताला 3ऱ्या वेताच आहे. या ठिकाणी हे पण 25 लिटरची दूध देण्याची क्षमता आहे. 3ऱ्याच वेताला आहे. इकडे सुद्धा पाहू शकता 2ऱ्या वेताला आहे. बॉडी स्ट्रक्चर हेवी एकदम. सरासरी 25 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई आहेत. शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये कमी टेम्परेचर जास्त असतं तर त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या गाया खरेदी कराव्यात असे शेतकरी विचारतात. तर आपल्याला या ठिकाणी 70% म्हणजे टक्केवारीच्या गाई आपण खरेदी करू शकता. 60-65% गाई खरेदी करू शकता. या ठिकाणी कमी टक्केवारीच्या गाई दिसत आहेत. या सरासरी 15 ते 16 लिटर काही 20 लिटर अशा दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी पाहत असलेल्या गाई सरासरी 25 लिटर 20 लिटर 16 लिटर अशा सरासरी कंबाईन मध्ये या ठिकाणी दाखवलेले आहेत.
हा शेतकरी मित्रांनो, हा बाजार कुठं आला तर राहता तालुक्यात लोणी खुर्द या गावी आलेला आहे. हा बाजार कुठं आला तर शिर्डीपासून जवळच राहता तालुक्यातील लोणी खुर्द या गावी भरत असतो. या बाजार सवार हा मंगळवारी दुपारी आणि बुधवारी पूर्ण क्षमतेने भरलेला असतो. या ठिकाणी सरासरी 25 ते 30 लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाई या ठिकाणी उपलब्ध आहे. गब्बरभाई, आज गाय किती आणल्या? 22. पहा, आमचे शेतकरी व्यापारी मित्र आहे, 22 गाय खरेदी यांची आजची विक्रीसाठी. सरासरी किती लिटर पासून तर किती लिटर पर्यंत गाय? 15 लिटर पासून तर 30 लिटर पर्यंत गाय. हा का, 15 लिटर पासून तर 30 लिटर. आपण खरेदी केल्यावर शेतकऱ्यांनी तर काय बोली द्या? सडमुखी अंगपडी. पहा शेतकरी मित्रांनो, प्रत्येक व्यापारी हा शेतकऱ्यांना सडमुखी अंगपडी अशा बोली देत असतो. तर काही दुधाची वगैरे पिळून वगैरे मागितली एखादी शेतकऱ्यांनी तर मिळू शकते का? मिळू शकते ना, घरी आल्यावर देऊ ना. पहा, इतर वेळेस आले तर घरी वेलेली गाय असेल तर नक्की पिळून मिळून 100% पिळून देणार. परंतु मार्केटमध्ये ज्या क्वालिटीचा माल पाहायला भेटतो तो घरी नाही लगेच भेटणार. नाही भेटणार. कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या एखादा पण चांगल्या क्वालिटीच्या मार्केट आपलं कसं काय आता सध्या मार्केट भाव काय चालू आहे? चांगलं मार्केट चांगलं आहे. दुधाचे भाव वाढल्यामुळे पाऊस पाणी चांगलं आहे, सगळं 10-15 हजार रुपये फरक झाला शेतात. हा म्हणजे आता आणि चांगले मोठ्या पण गाय उपलब्ध व्हायला लागल्या आपल्याकडे. चांगल्या ब्रीड वर काम केलेल्या लोकांनी त्या पण चांगल्या गाय. आपल्या मार्केटमध्ये किती जातीच्या गाय येत असतील अंदाजे? आपल्या कमीत कमी आता 15-16 जातीचं गाय 100%. एक आता आपल्या माहितीप्रमाणे 20 जातीचे गाय आहेत. आता सध्या आपल्याकडे कोणत्या जातीचे? क्रॉस, गिर क्रॉस आहे, गिर क्रॉस आहे, एबीएस आहे, सहवाल आहे, एबीएस आहे, ज्युपिटर आहे, जर्सी आहे, एबीएस वगैरे. बस अशा क्वालिटीचे आता सध्या तुमच्याकडे उपलब्ध आहे. 22 गायांमध्ये आहे ना. माझ्याकडे सध्याला गिर क्रॉसची गाय आहे. हे कार्ड पाहिलं तर गिर क्रॉस मिक्सिंग आहे. ही जर कधी गाय पाहिली ना तुम्ही, एबीएस इकडची पलीकडची त्याला सीबीएस वगैरे कोणता भरलेला आहे? हा का, त्याची आई आहे ना गोदरेज फॉर्म मधून आणली होती मालक. गोदरेज फॉर्म मधून 7 महिन्याची गाभण असतात. आता सध्याला ही कार्डीला 5 तारीख टाइम आहे. हो का? पहिला रोज कार्ड 20-22 लिटर दूध आहे ना. आपल्या 4 दात. ओके. मिक्सिंग सुद्धा आहे. सायवाल पहा शेतकरी मित्रांनो, सायवाल मध्ये मिक्सिंग सुद्धा मिक्सिंग काय म्हणजे ज्या ठिकाणी जास्त टेम्परेचर असतं या ठिकाणी त्या ठिकाणी चालत काय. पहा शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे टेम्परेचर जास्त असेल तर कोणती काही खरेदी करायची अशी विचारत असतात तर नाही, नक्कीच सायवाल क्रॉस मध्ये याच्या जर काही वरुळ कांचन घ्यायची, वरुळ कांचन बी आहे आपल्याला. शिंगडी गाय, वरुळी कांचन मध्ये शिंगडी. शिंगाची सुद्धा कुठे गाय जर पाहिजे तुम्हाला वरुळी कांचन तर ती सुद्धा गाय तुम्हाला भेटाल. प्युअर आहे, जातीची गाय वरुळी कांचन आहे. त्याला पहिल्यांदाच आहे ना सामने आले 22 लिटर पिळलेली आहे. आता त्याची 24 लिटर दूध देण्याची क्षमता आहे. पहा शेतकरी मित्रांनो, 24 लिटर म्हणजे वरुळी कांचन मध्ये सुद्धा वरुळी कांचनचं सेमीस ओरिजिनल. ओके. कारोड आहे. याला मी सध्याला आता 16 लिटर दूध आहे. आता 4था दिवस आहे, 16 लिटरवर गेलेली कारोड. पहा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाऊस चालू आहे तरी पण आपले व्यापारी बांधव आपल्याला माहिती देत आहेत का शेतकऱ्यांना माहिती मिळावी मार्केटमध्ये कशा क्वालिटीचा माल आहे. तर आपण पावसामध्ये सुद्धा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या ब्रीडच्या आणि उच्च दर्जाच्या क्वालिटीच्या गाई खरेदी करायच्या असतात तर नक्की लोणी बाजारला एकदा व्हिजिट द्या. हा बाजार मंगळवारी दुपारी चालू होतो, बुधवारी पूर्ण क्षमतेने भरतो. तर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावर आपण प्रश्न विचारू शकता. आणि चांगल्या क्वालिटीच्या गाई खरेदी करायच्या असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की एक वेळ भेट द्या. आणि त्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला बेल दाबा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कायम तत्पर राहा.